आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देई बापा, आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभू, तू थोर आहेस, तू जिवंत आहेस, तूच एक आहेस की ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली. तूच आहेस ज्याने आम्हास उत्पन्न केलं. पवित्र देई बापा, तुझ्याशिवाय आणखीन कोणी नाही. माझ्या देई बापा, आम्ही तुलाच धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझीच स्तुती करतो, आम्ही तुझ्याच नावाला उंचावितो. प्रभूचे पवित्र देई बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं संरक्षण केलंस. प्रभू, तू आमची प्रत्येक गरज पुरविलीस, पुरवठा तू आमचा झालास. आरोग्यासाठी देई बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी, प्रभू तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू देई बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभूचे या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या भक्ती करिता तुझ्या भक्ती मंदिरात एकत्र येत आहोत, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देई बापा, आम्हास धू आणि शुद्ध कर. पवित्र देई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये परमेश्वर देई बापा येत असताना तुझ्या आत्म्याचा अभिषेक आम्हावरती तू असू दे, तुझ्या आत्म्याचा वर्धस्थ आम्हावरती तू असू दे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये असणारी ती मोकळीकता आज आम्हास अनुभवास येऊ दे. प्रभूचे पवित्र देई बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू, पवित्र देई बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं सहाय्य कर. आज देई बापा, आमची जी प्रियजन दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरही तू मोठी दया कर. आणि परमेश्वर देई बापा, तुझं गौरव त्या प्रत्येकाच्या जीवनाकडून करून घे.
पैतदेई बाप्पा, आजची सर्व भक्ती एकवार पुन्हा आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवीत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला मान महिमा गौरव देऊया. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतातून 511 नंबरचं गीत, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचार तो ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. आचाराची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. भार्या कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु. मोठेपण लहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु. निर्धनता की धनाढ्यता ही ख्रिस्तार्पणमस्तु. प्रपंच अवघा ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. प्राणप्रियतर जन्मभूमी ख्रिस्तार्पणमस्तु. दैन्यहीचे वा वैभवहीचे ख्रिस्तार्पणमस्तु. आशा माझी चार विषयची ख्रिस्तार्पणमस्तु. मम अश्रू हे ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. निंदा स्तुती
सर्व काही ख्रिस्तार्पणमस्तु. आमच्या जीवनामध्ये घडत असणाऱ्या सर्व घडामोडी देखील ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो, त्याच्या भक्तीकरिता ज्यावेळेस आपण या ठिकाणी एकत्र बसतो, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ख्रिस्तार्पणमस्तु. आमची चिंता, आमची काळजी, आमचे विचार, आमचं जे काही आहे ते सर्व आम्ही ख्रिस्तार्पणमस्तु करीत आमचं अवघं लक्ष जे आहे, आमचं पूर्ण लक्ष जे आहे ते आम्ही आमच्या त्या जिवंत परमेश्वराकडे लावावं. आणि ज्यावेळेस आम्ही त्या आमच्या जिवंत परमेश्वराकडं आमचं पूर्ण लक्ष लावतो, त्या ठिकाणी आम्हाला आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने परमेश्वराच्या त्या उपस्थितीची जाणीव होते. आणि परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव होत असतानाच ज्यावेळेस आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये येतो ना, त्या ठिकाणी आमच्याकरिता अद्भुत आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रियांनो, पुष्कळदा आमच्या जीवनात ही एक अडचण आम्हाला पाहायला भेटते की आम्ही जे आहोत परमेश्वराच्या भक्तीकरिता तर येतो, परंतु अर्ध लक्ष या ठिकाणी असतं आणि बाकीचं भरकटत असतं. कुठं आहे, काय आहे. कृपा करून शांत बसा, कोणीही बोलू नका. कृपा करून शांत बसा. भक्ती सुरू झाल्यानंतर एकमेकांशी बोलायचं नाहीये, लक्षात असू द्या. आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहोत. ज्यावेळेस अर्ध लक्ष इकडं आहे, अर्ध लक्ष बाहेर आहे, प्रियांनो, पुष्कळदा आम्ही रिकामे येतो आणि रिकामेच जातो. परंतु ज्यावेळेस आम्ही सर्वस्वी समर्पित होऊन परमेश्वराच्या भक्ती मंदिरामध्ये बसतो ना, परमेश्वराचं अद्भुत गौरव आमच्या जीवनामधून होतं. आणखीन एक गीत उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल. 117 नंबरचं गीत जे आहे आपल्या सर्वांना येतं. आपण सर्वजण मिळून गाऊया आणि त्या प्रभूचे आभार मानूया. कोण मित्र येशू आणि सर्व ओझे वाहाया. सर्वाभूमी सिद्ध
अंगीकाराया कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाया सर्व दुखे तो ऐकूनी साय करी सोसाया तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. तुमच्या आणि माझ्या जवळचा असा तो एकच आहे. या जगामध्ये आम्ही राहत असताना नाते आमच्यासोबत जुळतात, लोक आमच्यासोबत जुळतात आणि ते निघून जातात, ते बाजूला सरकून जातात. परंतु एक परमेश्वरच आहे की जो आम्हाला कधीही अंतर देत नाही, जो आम्हाला कधीही सोडत नाही. आणि म्हणून तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया. मोजस आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. पवित्र शास्त्रामधून आपण स्तोत्रसंहिता 91 येथे 1 ते 10 वचन वाचणार. सर्व समर्थांच्या पंखाखाली आश्रय. जो परापराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय व माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याचवर मी भाव ठेवितो. कारण तो पारदांच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी फटकी याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस शस्त्रविधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्ष्यविधी पडले, तरी ते तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परापराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझवर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. वाचलेल्या वचनावर देव आशीर्वाद देऊ. स्तोत्रसंहिता 91 आपण पाठ करून ठेवलेल्या स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे. आणि या स्तोत्रामधून आम्हाला प्रामुख्याने संरक्षणाची खात्री आम्हाला प्राप्त होते. खरं संरक्षण जे आहे ते आम्हाला माहिती आहे की सर्व समर्थाच्या पंखांखाली आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. या जगामध्ये आम्ही आमच्याकरिता कितीही उत्तम प्रकारचं संरक्षण विकत घेतलं, परंतु जर परमेश्वर करत नाही तर ते सगळं व्यर्थ आहे. स्तोत्र 91 आम्हाला खात्री देतं की त्या सर्व समर्थाच्या पंखाखाली तुमचं आणि माझं खरं संरक्षण आहे. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जर हे संरक्षण आम्हाला पाहिजे, जर सर्व समर्थाची सावली आम्हाला पाहिजे, तर मग आम्हाला परात्पराच्या गुप्तस्थली वसावं लागेल, वस्ती करावी लागेल. परात्पराच्या गुप्तस्थळी. कुठं आहे परात्पराचं गुप्तस्थळ? जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहणार. सर्व समर्थाच्या सावलीमध्ये खरं संरक्षण आम्हाला आहे. परंतु प्रश्न आमच्या समोर हा आहे की परात्पराचं गुप्तस्थळ कुठं आहे? कुठं आहे ते? कुठं ते शोधावं? कुठं आम्हाला ते सापडेल? कुठं आम्हाला, कशा प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी वस्ती करता येईल? प्रियांनो, काय वाटतं? काय असेल परात्पराचं गुप्तस्थळ कुठं आहे? भक्ती मंदिराच्या बाहेर जाऊच नाही असं आहे का? परात्पराचं गुप्तस्थळ प्रियांनो, ज्या प्रकारे मनुष्याचं गुप्तस्थळ हे फक्त त्याचं मन आहे ना, माझ्या मनात काय आहे हे माझ्याशिवाय आणखीन कोणीही सांगू शकत नाही. मग परात्पराचं गुप्तस्थळ देखील त्याचं मन आहे, जे परमेश्वराच्या मनासारखे आहेत. कोण आहे परमेश्वराच्या मनासारखं?
दावीद राजासाठी साक्ष देण्यात आलेली आहे की तो परमेश्वराच्या मनासारखा आहे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे, परमेश्वराच्या मनासारखं जे त्याला आवडतं अशा प्रकारचं जीवन जगणे एका अर्थाने त्याच्या गुप्तस्थली वस्ती करण्यासारखं आहे. आणि मग जर आम्ही या प्रकारे या भूतलावरती आमचं जीवन जगतो तर मग आम्हाला त्या सावलीमध्ये, त्या सर्व समर्थाच्या सावलीमध्ये आश्रय आहे आणि आमचं खरं संरक्षण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून रोजचा जो दिवस आम्हाला प्राप्त होतो, आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या मनाप्रमाणे, त्याला आवडेल, त्याला पसंत पडेल या प्रकारचं जीवन जगणे, या प्रकारचे विचार करणे, या प्रकारचे शब्द बोलणे, या प्रकारचं आचरण करणे, हे आम्हाला त्या परमेश्वराच्या गुप्तस्थळी घेऊन जाणार आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. प्रार्थना करू. त्यावेळेस परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. क्वायर पुढं येईल, मुलांचं क्वायर पुढं येईल आणि त्यांच्यासोबत परमेश्वराच्या आराधनेमध्ये, त्याच्या भक्तीमध्ये, गायनामध्ये आपण जाऊया आणि प्रभूला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. प्रभु के नाम में सभी को सलाम. भजन संहिता 30 का पहला वचन दाऊद राजा ऐसा कहता है, हे यहोवा मैं तुझे सराहूंगा क्योंकि तूने मुझे खींच कर निकाला है और मेरे शत्रुओं को मुझ पर आनंद करने नहीं दिया. तो आओ हम मिलकर उसकी स्तुति प्रशंसा करें क्योंकि उसने हमें बचाया है, हमें इस दलदल से बाहर निकाला. क्यों ना हम उसको स्तुति महिमा दे. उपासना संगीत 451. प्रिय येशू मेनपाड़ पाड़ी आमा कोकरा. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा कोकरा. मेजू गुरनी आम्हाला आणि रक्षुनी करा. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा कोकरा. आम्हाला आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू धन्य येशू भयवारी होतारा. प्रिय येशू धन्य येशू भयवारी होतारा. वाणी तव परिसोई आम्ही अनुसरतो. दुरी दुरीत करोनी शोधीचे बहकतो. प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझवडी मी घेई दीन जरी दुबळे. देशी मधुवचने राखी प्रभु सगळे. प्रिय येशू धन्य येशू तू स्वरूपे तारिले. प्रिय येशू धन्य येशू तू स्वरूपे तारिले. वावानुग्रह तुझा इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरु राजा प्रेमे मने व्यापावी.
आमाकू करा मेरू कुरलिया वाला आणि रक्षुनी घरा प्रिय येशू धन्य येशू भयवारी हो धारा प्रिय येशू धन्य येशू भयवारी हो धारा। इस संसार में केवल एक नाम है जिससे हमें शक्ति और मुक्ति मिलती है, वही एक नाम जिससे हम आज़ाद हुए, वही एक नाम जिससे हमें आनंद और ताकत मिलती है। तो क्यों ना हम उसकी महिमा करें और गीत गाए, प्रभु का आनंद है मेरी ताकत। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। तो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा ये असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। संसार के अंत तक साथ रहने वाला, मैं तेरे साथ हूँ। संसार के अंत तक साथ रहने वाला, मैं तेरे साथ हूँ। जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। शांति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ। शांति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। हमारी ज़िंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, क्योंकि वो खुदा है जिसने हमें बनाया है, वही हमें संभाले रखता है, वही हमें चलाता है। वो हमें किसी बात की कमी घटी नहीं होने देता, क्योंकि मांगने से पहले देने वाला बाप वो है। तो क्यों ना हम गीत गाए, प्रभु का धन्यवाद करूँगा।
पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, कभी ना हटूंगा कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े, कभी ना हटूंगा कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, मेरी जरूरत को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको, मेरी जरूरत को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना, एक बत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। उसने अपना लहू बहाकर और हमारे लिए कोड़े खाकर हमें सारी बीमारी से उसने आज़ाद किया है। प्रार्थना में तुम जो कुछ मांगोगे वो तुम्हें मिलेगा। तो क्यों ना हम गीत गाए, आराधना में छुटकारा है। तो हम सब में खड़े हो जाएंगे। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु,
हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को, धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु, शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। तो आइए हम अपनी आंखों को बंद करें, अपना ध्यान उसकी ओर लगाएं, क्योंकि वही खुदा है जिसने तुम्हें मुझे बनाया, उसने हमें आज का दिन दिखाया। हमने अक्सर अच्छे लोगों में रहना पसंद किया, पर उस खुदा ने पापियों में रहना पसंद किया। वो इतना महान प्रभु है, तो क्यों ना हम उसको अपना मन दे। हमारे पास देने के लिए कुछ नहीं है, पर हम उसे स्तुति प्रशंसा दे सकते हैं। तो क्यों ना हम गीत गाए, रूहे पाक खुदावन। रू
गिरते जाते हैं। बारिश होगी रूहे पाक के बादल से धुल जाएंगे मैल भी मन के अंदर से। बारिश होगी रूहे पाक के बादल से धुल जाएंगे मैल भी मन भी अंदर से। धन्यवाद करते पिता परमेश्वर आज के दिन के लिए। कई लोग आज का दिन देख नहीं पाए पर आपने हमें दिखाया, इसलिए आपके नाम का धन्यवाद करते प्रभु। हम प्रभु प्रार्थना करते इस स्तुति प्रशंसा के लिए, इसे तू सुन और कबूल कर। हम प्रार्थना करते प्रभु इस कलीसिया के लिए, इस पे आपका आश्रय बना के रखिए। हम सब पे आपका अनुग्रह बरसाइए प्रभु। हम सब पापी है प्रभु, हम पे आपका अनुग्रह रखिए। हम सबको दुआ माफ़ कीजिए प्रभु। हमने कई बार आपको ठुकराया तो आपने हमें कभी नहीं छोड़ा प्रभु, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते प्रभु। हम प्रार्थना करते इस वचन के लिए जो आपका दास हम तक लाएगा प्रभु, उस वचन को हम ग्रहण कर सके और लोगों को हम बता सके, जिस वजह से लोगों का तारण हो सके प्रभु, उनमें हमारी मदद करे प्रभु। हम प्रार्थना करते प्रभु इस उपस्थिति के लिए प्रभु, जो अभी आने के रास्ते में प्रभु उनकी तू राह को तो खोल प्रभु, उनको तो आने में मदद कर प्रभु, उनको तो आने का मन दे प्रभु। हम सबको तू संभाले रखता है प्रभु, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते। इस छोटी सी विनती पहले प्रभु यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। परमेश्वर देई बापाच्या वचनांकडं यावेळेस आपलं लक्ष आपण लावूया। पुन्हा एकदा यवनाचं जे पुस्तक आहे ते आपल्या समोर आपण काढूया। आणि आज यवनाचं पुस्तक आपल्या समोर आपण ठेवत असताना अध्याय 2 आणि 3, यवनाच्या पुस्तकातून अध्याय 2 आणि अध्याय 3 आज मननासाठी आपल्या समोर आपण ठेवणार आहोत। या प्रार्थना करूया। पवित्र देव बापा, पुन्हा एकदा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत। पवित्र देव बापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर। पवित्र देव बापा, तू आमचं मार्गदर्शन कर, तू आम्हासोबत बोल आणि तुझ्या वचनांमध्ये असणारं ते जे तुझ्या वचनाचं सामर्थ्य आहे प्रभू देव बापा, ते तू आम्हावरती ओत प्रभू। तुझं आणि तुझं गौरव तू करून घे। तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन आमेन।
योनाच्या पुस्तकातून अध्याय 2 आणि अध्याय 3 आज ज्यावेळेस आपल्या मननासाठी आपण समोर ठेवत आहोत, समोर जात असताना मागच्या रविवारी आपण योनाच्या पुस्तकाला सुरुवात केली, या पुस्तकावर अभ्यास करण्याकरिता सुरुवात केली. मागच्या रविवारी अध्याय 1 यावरती आपण मनन केलं आणि अध्याय 1 वरती मनन करत असताना या पहिल्या अध्यायामधून जे आत्मिक बोध आमच्याकरिता आहेत ते आम्ही त्यामधून पाहिलेत. एकंदर किती आध्यात्मिक बोध आपण मागच्या रविवारी पाहिलेत? 5 आध्यात्मिक बोध आपण मागच्या रविवारी पाहिले, ज्यामध्ये पहिला बोध आम्हाला पाहायला भेटतो की परमेश्वर मनुष्याकरिता मनुष्याद्वारे काम करतो. प्रत्येक शतकामध्ये देवाने लोकांची निवड केली याद्वारे की त्यांच्याद्वारे त्याचं जे काम आहे मनुष्याच्या उद्धाराचं, मनुष्याच्या तारणाचं, मनुष्याच्या कल्याणाचं, ते त्याने पूर्ण करावं. या शतकामध्ये तुम्ही आणि मी आहोत, तुमची आणि माझी निवड झालेली आहे आणि परमेश्वर देव तुमच्या आणि माझ्याद्वारे त्याचा तारणाचा संदेश, त्याचं तारणाची योजना, मनुष्याचं कल्याण करण्याकरिता परमेश्वर देव तुमचा आणि माझा उपयोग करू इच्छितो. त्यानंतर दुसरा बोध आपण पाहिला की मनुष्य देवापासून लपू किंवा पळू शकत नाही. तुम्ही कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपा, खोल समुद्राच्या तळी जा, कुठेही जा, परंतु आम्ही कुठेही परमेश्वराच्या नजरेपुढून लपू शकत नाही, त्याच्यापासून आम्ही पळू शकत नाही. त्याला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे. तिसरा बोध आपल्याकरिता पुन्हा एकदा आपल्याला त्यातून मिळाला की परमेश्वराला निसर्गावरती देखील अधिकार आहे, सर्व गोष्टींवरती त्या परमेश्वराला अधिकार आहे. चौथा बोध आमच्यासाठी होता की स्वीकार करणे ही क्षमेची किंवा सुटकेची सोपी पद्धत आहे. स्वीकार करणे, मी चुकलो, माझ्यामुळं हे संकट तुम्हावरती आलेलं आहे, कबूल करणे, यामध्ये मनुष्याचं हित आहे. जो मनुष्य कबूल करतो आणि सोडून देतो, जो मनुष्य आपली पातके, जो मनुष्य आपली पापे कबूल करतो आणि ती सोडून देतो, म्हणजेच त्याकरिता पश्चाताप करतो, त्याचं तारण होतं, त्याचं कल्याण होतं, त्याला क्षमा प्राप्त होते. परंतु पुष्कळदा मनुष्याचा स्वभाव आम्ही त्यावेळेस पाहिला की आम्ही कबूल न करता आम्ही एकमेकांवर लोटत असतो, एकमेकांना आम्ही ब्लेम करत असतो, त्याच्यामुळं त्याने असं केलं म्हणून मी असं केलं, एकमेकांवरती आम्ही ढकलतो. आदाम हवेवर ढकलतो, हवा सापावरती ढकलते आणि तो जो स्वभाव आहे हा आजही पाहायला भेटतो. आणि याच स्वभावावरती आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि कबूल करणे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे की त्यामध्ये आमच्याकरिता क्षमा आहे आणि त्यामध्ये आमचं कल्याण आहे. आणि 5वं बोध जो आम्हाला होता, परमेश्वराला शरण जाण्याद्वारे त्याच्या उत्तम व्यवस्थेचा अनुभव आम्हाला प्राप्त होतो. परमेश्वराने जी योजना आमच्यासाठी करून ठेवलेली आहे, जी व्यवस्था आमच्यासाठी करून ठेवलेली आहे, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला शरण जातो, ज्यावेळेस आम्ही स्वतःला त्याच्यासमोर नम्र करतो, त्यावेळेस आम्हाला त्या उत्तम व्यवस्थेचा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. या प्रकारे पहिल्या अध्यायातून हे 5 बोध आपल्याला होते. आज अध्याय 2 आणि 3 याकडं आपण लक्ष लावत आहोत. अध्याय 2 ज्यावेळेस आम्ही पाहतो, अध्याय 2 मध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं? योना प्रार्थना करत आहे आणि मग त्याची सुटका त्या ठिकाणाहून होत आहे. 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात तो होता आणि त्यातून त्याची सुटका होताना आम्ही दुसऱ्या अध्यायात पाहतो. तिसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की योना संदेश देत आहे आणि निनवे शहराचा बचाव त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आज योनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायावर आपण मनन करीत असताना आपला परमेश्वर देव आज आम्हास काय बोध करू इच्छितो, आज तो आमच्याशी काय बोलू इच्छितो, याकडं आपलं लक्ष आपण लावून ठेवूया. अध्याय 2 जो आहे तो पहिल्याने आपल्या समोर आपण ठेवूया प्रियांनो. अध्याय 2 निश्चितच तुम्हा सर्वांचं 2-2, 3-3, 4-4 वेळेस, किंबहुना असं म्हणूया की
आठवड्यातले सर्व 7ही दिवस तुम्ही ते म्हणजे कमीत कमी 7 वेळेस यवनाचं पुस्तक वाचलेलं आहे. आणि त्यामुळं यवनाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं? यवना कुठं आहे? या दुसऱ्या अध्यायामध्ये यवना कुठे आहे आणि तो काय करत आहे? आम्हाला माहिती आहे की यवना माशाच्या पोटात आहे. अध्याय 2 मध्ये यवना जो आहे तो माशाच्या पोटात आहे. तुम्ही आणि मी आज भक्ती मंदिरात आहोत. बसायला व्यवस्थित जागा आहे. परमेश्वराचं वचन ऐकण्याकरिता अनुकूल परिस्थिती आहे. सर्व काही आज या ठिकाणी बसलेलो असताना आमच्याकरिता अनुकूल आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही यवनाला माशाच्या पोटामध्ये पाहतो, फार अनुकूल परिस्थिती असेल का यवनासाठी? त्या ठिकाणी यवना माशाच्या पोटात आहे. काय काय असेल त्या माशाच्या पोटात? काय सुगंध त्या माशाच्या पोटात असेल? आम्ही कल्पना करू शकतो. यवना या दुसऱ्या अध्यायामध्ये त्या माशाच्या पोटात आहे. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस त्या तारवामध्ये ते खलासी लोक, ते तारवातले लोक घाबरलेल्या अवस्थेमध्ये म्हणतात की आम्ही काय करायचं यवना? यवना म्हणतो की मला समुद्रात टाकून द्या, मला फेकून द्या. आणि त्या लोकांनी यवनाला पकडलं आणि त्या समुद्रामध्ये टाकून दिलं. काल बायबल स्टडीमध्ये आम्ही चर्चा करत होतो की त्या लोकांनी यवनाला पकडलं आणि त्या समुद्रात टाकून दिलं. समुद्रात टाकल्या टाकल्या त्या माशाने यवनाला गिळलं असेल काय? यावरती काल आम्ही चर्चा करत होतो. काय परिस्थिती असेल? समुद्रात त्याला फेकलं आणि देवबापाने जो मासा त्या ठिकाणी सिद्ध केला होता त्या माशाने त्याला लगेच गिळलं. परंतु ज्यावेळेस आम्ही वचन 5 आणि 6 ज्यावेळेस आम्ही वाचतो, दुसरा अध्याय वचन 5 आणि 6, यवना त्या ठिकाणी काय म्हणतो प्रियांनो? जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चहोकडून मला घेरले, समुद्रातील शेवाळीने माझे डोके वेष्टिले. मी खाली पर्वतांच्या अगदी खोल स्थळी मी गेलो होतो. पृथ्वीच्या अडतरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते. तरी परमेश्वरा माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस. यवना त्या ठिकाणी सांगतो की जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले. तो म्हणतो की मी खोल तळाशी त्या ठिकाणी गेलो. अशा त्या अवस्थेमधूनही त्या परमेश्वराने, त्या अधोलोकातूनही, त्या परिस्थितीतूनही तो म्हणतो की परमेश्वराने मला उद्धरिले, परमेश्वराने मला बाहेर आणले. आम्हाला माहित आहे की यवना त्या समुद्राच्या तळाशी जात असताना, तुम्ही जर दुसरा अध्याय वाचला तर तुमच्या लक्षात येईल, यवना म्हणतो की त्या ठिकाणी खोल ज्या टेकड्या आहेत, त्या खोलवरती ज्या टेकड्या आहेत समुद्राच्याही खाली, तो म्हणतो की मी त्या ठिकाणी खाली जात असताना काय त्याच्या मनामध्ये, काय त्याची अवस्था असेल. पण तो परमेश्वराने तेथून त्याला बाहेर काढलं. जो मोठा मासा यवनाने, परमेश्वराने यवनाकरिता सिद्ध केला होता, त्या माशाने यवनाला त्या ठिकाणी गिळून घेतलं. आणि आम्हाला माहिती आहे की यवना जो आहे हा 3 दिवस 3 रात्र त्या माशाच्या पोटामध्ये तो होता. प्रियांनो, 3 दिवस आणि 3 रात्र यवना माशाच्या पोटात आहे. आम्ही ज्यावेळेस हा संदर्भ आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताशी जोडतो किंवा नवीन कराराकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो, प्रियांनो, यवनाचं माशाच्या पोटामध्ये असणं, 3 दिवस 3 रात्र, हा जो 3चा आकडा त्या ठिकाणी आहे प्रियांनो, हा आम्हाला एक चिन्हा दाखल त्या ठिकाणी पाहायला भेटतो. चिन्हा दाखल
चिन्हादाखल म्हणजेच काय? जर तुम्ही मत्तयाचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि वचन 4 जर वाचलं तर तो संदर्भ जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की परुषी आणि सदुकी प्रभू येशू ख्रिस्ताकडं आलेत आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताकडं चिन्ह मागतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय त्यांना दुसरं चिन्ह दिल्या जाणार नाही. काय आहे योनाचं चिन्ह? योना 3 दिवस 3 रात्र त्या माशाच्या पोटामध्ये होता. प्रभू येशू ख्रिस्त हा 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. प्रभू येशू ख्रिस्त हा 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आम्हाला माहित आहे की संपूर्ण जुना करार आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाणारा आहे. संपूर्ण जुन्या करारामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सावली पाहायला भेटते. कशी सावली पाहायला भेटते? जुन्या करारामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कुठं पाहायला भेटतो? तर तो या प्रकारे आम्हाला पाहायला भेटतो. या प्रकारे चिन्हांच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये काय करणार आहे, त्याच्यासोबत काय होणार आहे, तो कसा असणार आहे. प्रियांनो, येणाऱ्या मसीहाविषयीच्या त्या सर्व गोष्टी आम्हाला जुन्या करारामध्ये पाहायला भेटतात. योनाचं 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटामध्ये असणं हे चिन्हादाखल आहे की जगाचा उद्धारक हा प्रभू येशू ख्रिस्त जो मनुष्याकरिता त्या वधस्तंभावरती आपला प्राण देणार आहे, ज्याला वधस्तंभावरती खिळतील, जो मरण पावणार आहे, जो मनुष्याच्या अपराधांमुळं मनुष्याच्या पाप क्षमेकरिता त्या ठिकाणी मरण पावणार आहे, तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. हे चिन्ह आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रियांनो, योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात आहे. काय करत आहे त्या ठिकाणी? तो प्रार्थना करत आहे. योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात आहे आणि त्या माशाच्या पोटामध्ये तो असताना त्या ठिकाणाहून प्रार्थना करत आहे. प्रार्थना करत आहे. मी तुम्हाला सांगितलं की पुष्कळदा प्रार्थनेसाठी आम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित आम्हाला पाहिजे असतात. पुष्कळदा प्रार्थना करत असताना आम्ही घरी ज्यावेळेस प्रार्थना करतो, आमची प्रार्थना सुरू असताना जर कोणी काही आवाज केला तर कधी कधी आम्हाला त्याचाही राग येतो. शांत बसा, प्रार्थना करत आहे. किंवा पुष्कळदा आम्ही प्रार्थना करत असताना जे कम्फर्ट झोन आमचं आहे, ज्या ठिकाणी आम्ही कम्फर्टेबल आहोत, पुष्कळदा असं वातावरण, अशी परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रियांनो, परंतु योना माशाच्या पोटात आहे. काय त्या ठिकाणी अवस्था असेल, तो कसा बसला असेल, तो काय त्या ठिकाणी काय अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी असेल, परंतु तो आहे त्या अवस्थेत, तो आहे तसा त्या स्थितीमध्ये तो परमेश्वराची प्रार्थना करतो. परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे योनाची ही जी प्रार्थना आहे ना प्रियांनो, ही प्रार्थना जी आहे ती आभार प्रदर्शनाची प्रार्थना आहे. योना माशाच्या पोटातून परमेश्वराची उपकार स्तुती करतो. आता हे लक्षात घ्या, आम्ही केव्हा उपकार स्तुती करतो? त्यावेळेस सगळं काही चांगलं आहे, सगळं काही सुरळीत आहे, आमच्या जीवनात स्थिरता आहे, आनंद आहे, आमच्या मनासारख्या गोष्टी होत आहे, आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो. योना त्या माशाच्या पोटातून परमेश्वराची उपकार स्तुती करतो, परमेश्वराचे आभार प्रदर्शन करतो. नवल आहे प्रियांनो, नवल आहे. योना त्या माशाच्या पोटातून परमेश्वराची उपकार स्तुती कशी काय करू शकतो?
तो अजूनही माशाच्या पोटात आहे. त्याला नाही माहित की आता पुढं काय होणार आहे. हळूहळू त्या माशाच्या पोटातच तो संपणार आहे का, त्याला काहीच माहित नाही. पण त्याला एवढं माहित आहे की मला समुद्रात टाकलेलं होतं. त्या समुद्रात ज्या ठिकाणी माझा शेवट होणार होता, परमेश्वराने मला तिथून काढलं. आज मी माशाच्या पोटात आहे, किंवा ज्या स्थितीमध्ये तो आहे, ज्या अवस्थेमध्ये तो आहे, परमेश्वराने मला इथवर सांभाळलेलं आहे. प्रियांनो, अजूनही मी जिवंत आहे. मला असं वाटतं परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी हे एक कारण पुरेसं आहे की मी अजूनही जिवंत आहे. माझा श्वास अजूनही सुरू आहे. कारण ज्या दिवशी माझा श्वास बंद होईल, वचन सांगतं माती तुझी स्तुती करेल काय? शक्यच नाही. माती परमेश्वराची स्तुती करू शकत नाही. आणि म्हणून जरी माझ्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतील, जरी माझ्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळे कठीण प्रसंग असतील, मी दुःखी असेल, मी निराश असेल, मी आजारी असेल, मी संकटात असेल, मी समस्येत असेल, मी त्रासात असेल, मी ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु मी जिवंत आहे. परंतु मी जिवंत आहे आणि हे पुरेसं आहे परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी. प्रियांनो, आम्हाला उपकार स्तुतीसाठी फार मोठ्या कारणांची गरज नाही. आमचा श्वास जो आहे हा परमेश्वरापासून आहे, ही परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून मानवी जीवनातील संघर्ष एका बाजूला आणि परमेश्वराची उपकार स्तुती ही एका बाजूला. प्रियांनो, ती आम्ही आमच्या जीवनामधून नित्य करू शकतो. आमच्या जीवनामध्ये अनेक असे अनुभव आहेत की ज्यामध्ये आम्हाला कळून येतं की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम करत आहे, परमेश्वर आमच्या जीवनात कशा प्रकारे काम करत आहे. या अनुभवातून आम्ही परमेश्वर देवबापाची उपकार स्तुती आमच्या जीवनामध्ये आम्ही करू शकतो. प्रियांनो, आभार प्रदर्शनासह विश्वास त्या ठिकाणी व्यक्त होतो. प्रियांनो, फार महत्वाचं आहे परमेश्वराची उपकार स्तुती करणे, परमेश्वराचे आभार मानणे आमच्या जीवनामध्ये किती मोठमोठ्या गोष्टी घडवून आणू शकते. पुष्कळदा आम्हाला याची कल्पना देखील नसते, जाणीव देखील नसते. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, परमेश्वराची उपकार स्तुती, परमेश्वराचे आभार मानणे हे आमच्याकरिता फार मोठ्या आशीर्वादाचे आहे. वचन 4 मध्ये एवढा असं म्हणतो, मी म्हणालो तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावेन. यवनाला माहित नाही काय होणार आहे, परंतु परमेश्वराचे आभार मानित असताना यवना आपला विश्वास प्रगट करतो की जरी मला फेकून दिलेलं होतं तरी मी माझे डोळे पुन्हा एकदा तुझ्या मंदिराकडे लावेल. पुन्हा एकदा मी तुझ्या मंदिराकडे येईल, पुन्हा एकदा मी तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी स्तुती करेल, पुन्हा एकदा मी तुझ्या मंदिरामध्ये येऊन मी यज्ञ करेल, मी माझे नवस फेडेल, पुन्हा मी माझ्या जीवनामधून परमेश्वराचं गौरव करेल. ज्यावेळेस यवना या ठिकाणी आभार प्रदर्शन करत आहे, ज्यावेळेस यवना या ठिकाणी परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे, त्याचा विश्वास देखील त्या ठिकाणी तो व्यक्त करीत आहे. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की यवनाची ही जी प्रार्थना आहे ना, ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून ही प्रार्थना तो करत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला विशेष महत्त्व द्या. परिस्थिती अनुकूल असू द्यात किंवा प्रतिकूल असू द्यात, उपकार स्तुती तो करतो प्रतिकूल परिस्थितीमधून. प्रार्थना तो करतोय, परिस्थिती अनुकूल नाही, परिस्थिती प्रतिकूल आहे, परंतु तरीही तो त्या ठिकाणाहून प्रार्थना करतो. प्रियांनो, प्रार्थना आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आम्हाला बनवायचा आहे. परमेश्वराची भक्ती आमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाचा भाग तो असायला पाहिजे. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रार्थनेला एक विशेष महत्त्व आम्ही द्यायला पाहिजे. कारण पुष्कळदा आम्ही काय करतो, छोट्या छोट्या कारणांसाठी
आम्ही प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतो. छोट्या छोट्या कारणांसाठी आम्ही परमेश्वराच्या भक्तीकडं दुर्लक्ष करतो. प्रियांनो, छोटी छोटी कारणं असतात, काही फार मोठी नसतात, परंतु आम्ही सहजपणे प्रार्थनेकडं आम्ही दुर्लक्ष करतो, भक्तीकडं आम्ही दुर्लक्ष करतो. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला एक फार विशेष महत्त्व द्यायचं आहे. माझ्या जीवनामध्ये काहीही होऊ द्या, परंतु आजचा दिवस जो देवाने मला दिलेला आहे, या दिवसामध्ये मी परमेश्वराच्या समक्षतेत गेल्याशिवाय राहणार नाही. मी परमेश्वराची उपकार स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. मी परमेश्वराची प्रार्थना केल्याशिवाय राहणार नाही. मी परमेश्वराचं वचन वाचल्याशिवाय मी राहणार नाही. मी स्वस्थ बसणार नाही जोपर्यंत मी माझ्या त्या निर्माणकर्त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येत नाही. आमचे काम कधीच संपणार नाही. आमचं रुटीन वर्क जे आहे ना, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, ते कधीच संपत नाही. आयुष्यभर ते पुरणार आहे. आणि म्हणून ते एका बाजूला ठेवून परमेश्वराचा वेळ परमेश्वराला देणे हे आमच्याकरिता फार महत्त्वाचं आहे, फार आशीर्वादाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या कारणांसाठी प्रियांनो, प्रार्थनेकडं, परमेश्वराच्या भक्तीकडं आम्हाला दुर्लक्ष आम्ही करू नये. या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की देवाच्या आज्ञेने त्या माशाने योनाला कोरड्या भूमीवरती उकळून टाकले. 3 दिवस 3 रात्र योना माशाच्या पोटात आहे, प्रतिकूल परिस्थितीत आहे, परंतु उपकार स्तुती करत आहे, प्रार्थना करत आहे. परमेश्वराच्या आज्ञेने. आम्ही जर दुसऱ्या अध्यायाचं शेवटचं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं वचन 10 मध्ये, परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर उकळून टाकले. हा मोठा मासा परमेश्वराने योनाकरिता सिद्ध केलेला होता. त्या माशाने योनास गिळावं, त्या माशाने त्या समुद्राच्या खोल तळातून योनाला वर आणावं, परमेश्वराने हा मासा सिद्ध केलेला होता. प्रियांनो, योना त्या माशाच्या पोटामध्ये त्या माशाच्या इच्छेने होता की परमेश्वराच्या इच्छेने होता, की स्वतःच्या इच्छेने होता? स्वतःच्या इच्छेने तर कधीच नव्हता, परमेश्वराच्या इच्छेने. कारण ही परमेश्वराची योजना होती. तो मोठा मासा परमेश्वराने सिद्ध केला होता आणि परमेश्वराच्याच आज्ञेने त्या माशाने योनाला त्या कोरड्या भूमीवरती उकळून टाकले. प्रियांनो, आम्हाला फार महत्त्वाचं या ठिकाणाहून शिकायला मिळतं. प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तोपर्यंतच आहोत जोपर्यंत परमेश्वर आज्ञा करत नाही. शांत हो, वादळ शांत झाला. कोरड्या भूमीवरती उकळून टाकला. तुम्ही आणि मी आज ज्या कुठल्या परिस्थितींमधून जातो, जे प्रतिकूल प्रसंग आमच्या जीवनामध्ये असतात, जे आजार आमच्या जीवनामध्ये असतात, जे काही कठीण प्रसंग आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात, जो काही त्रास आम्हाला आमच्या जीवनात पाहायला भेटतो, प्रियांनो, तो तोपर्यंतच आमच्या जीवनात आहे जोपर्यंत आमचा परमेश्वर आज्ञा करत नाही, बोलत नाही. प्रियांनो, तुम्ही आणि मी आणि आपली सर्व प्रकारची परिस्थिती परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहे. योना जरी माशाच्या पोटात होता, परंतु तरीही देवाच्या नियंत्रणात होता.
हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. आज तुम्ही आणि मी ज्या कुठल्या परिस्थितींमध्ये आहोत, जे कुठले आजार आज आमच्या जीवनामध्ये आहे ते असू द्यात, परंतु महत्वाचं हे आहे की तरीही आम्ही परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाकरिता मोठी आशा, त्या ठिकाणी आम्हाकरिता मोठा आशीर्वाद आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, परमेश्वराने आज्ञा केली आणि त्या माशाने योनाला कोरड्या भूमीवरती ओकून टाकलं. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये हा विश्वास, हे उत्तेजन आज आम्हाकरिता आहे. परमेश्वराकडं लक्ष लावा, प्रार्थना करा, उपकार स्तुती करा. परमेश्वर देव तुम्हाला तुमच्या त्या परिस्थितींमधून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. तुमच्या त्या परिस्थितींना, तुमच्या त्या आजारांना, तुमच्या त्या प्रसंगांना बदलून टाकण्याचं, ते संपवण्याचं, आज्ञा करून शांत करण्याचं, नाहीसं करण्याचं सामर्थ्य परमेश्वर देव बापामध्ये आहे. परमेश्वराकडं ज्यावेळेस तुम्ही आणि मी वळतो, मागच्या रविवारचा बोध आम्हाला आठवेल, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला खऱ्या अर्थाने शरण जातो, परमेश्वराच्या अद्भुत व्यवस्थेचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतो. प्रियांनो, योनाच्या 3ऱ्या अध्यायाकडं ज्यावेळेस आम्ही येतो, या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रियांनो आम्हाला काय पाहायला भेटतं? 2ऱ्या अध्यायामध्ये योना माशाच्या पोटात आहे, प्रार्थना करीत आहे. या 3ऱ्या अध्यायामध्ये योना कुठं आहे? निनवे शहरात आहे. काय करत आहे? संदेश देत आहे. एका वेळेला तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि लगेच दुसऱ्या क्षणाला तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे. एका क्षणाला तो स्वतः करिता त्या ठिकाणी झटपटतोय, दुसऱ्या ठिकाणी तो इतरांकरिता आता तारणाचा, पश्चातापाचा संदेश तो त्या ठिकाणी देत आहे. मनुष्याची स्थिती क्षणात बदलणारा परमेश्वर आहे. 2ऱ्या अध्यायात योना माशाच्या पोटात दिसतो, तर 3ऱ्या अध्यायात तो निनवे शहराला देवाच्या इच्छेप्रमाणे पश्चातापाचा संदेश देताना आम्हाला तो त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, निनवे शहरात जाणे आणि त्या लोकांना त्यांच्या पापांची जाणीव करून देणे आणि केवळ 40 दिवसांचा अवधी आहे, मग निनवे धुळीस मिळेल, हा संदेश त्या ठिकाणी योना निनवे शहराला देत आहे. ही आणखीन किंवा ही दुसरी संधी आम्हाला योनाच्या जीवनामध्ये पाहायला भेटते. अध्याय 3च्या पहिल्याच वचनात आम्ही पाहतो, परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की. दुसऱ्यांदा, पहिल्या वेळेस प्राप्त झालं, दुर्लक्ष केलं, पळून चालला होता, परत परमेश्वराने पकडून आणलं. पुन्हा दुसऱ्यांदा संधी आहे. आता परत जा निनवे शहराला, सांग त्यांना. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कितवी संधी आहे? आम्हीच सांगू शकतो, आम्हालाच माहित आहे, कारण माझं जीवन मला माहित आहे. मी किती वेळेस परमेश्वराच्या विरोधात वागतो, मी किती पापमय जीवन जगतो, तरीही परमेश्वर देव मला संधी देतो. तरीही परमेश्वर म्हणतो, यंदाचं वर्ष आमच्या जीवनामध्ये ही कितवी संधी आहे आणि देवाने आम्हाला आणखीन किती संधी द्यायच्या आहेत. देव संधी देणारा परमेश्वर आहे, कारण देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये वारंवार संधी प्राप्त होते. प्रियांनो, आम्हाला संधी प्राप्त होते ती यासाठी नाही की परमेश्वर पाहत नाही, ती यासाठी नाही की परमेश्वराला कळत नाही, परंतु ती यासाठी कारण देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, माझा नाश होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वर देव माझ्या जीवनामध्ये वारंवार संधी देत राहतो.
योना निनवे शहरात जातो, त्या ठिकाणी संदेश देतो की 40 दिवसांचा अवकाश आहे आणि मग निनवे जी आहे ती धुळीस मिळणार आहे. 40 दिवसांचा अवकाश आहे. 40 संख्या आम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये महत्वाच्या संख्येपैकी ही एक संख्या आहे. 40 अनेक संदर्भ या 40च्या संबंधित आम्हाला पाहायला भेटेल. विशेष टाइम पिरियड आम्हाला यातून पाहायला भेटतो. परमेश्वराने दिलेली संधी आम्हाला पाहायला मिळते. परमेश्वराने दिलेला वेळ, वळण्याकरिता दिलेला वेळ, असे अनेक संदर्भ किंवा अर्थ आम्हाला त्यामधून पाहायला भेटतात प्रियांनो. आणि योनाच्या या संदेशामुळं आम्ही पाहतो की निनवे शहराने पश्चाताप केला. योनाने जो संदेश त्या ठिकाणी दिला, काल आम्ही बायबल स्टडीमध्ये यावरती चर्चा केली. शास्त्र सांगतं की निनवे शहर फिरून यायला 3 दिवस लागायचे, परंतु योना किती दिवसांची वाट चालून गेला? 1 दिवसाची वाट चालून गेला. आम्हाला माहित नाही आता तो कसा गेला किंवा कोणता भाग त्याने सोडून दिला, कोणत्या भागात तो गेलाच नाही, काय ते योनाला माहीत. परंतु योना 1 दिवस योनाने त्या ठिकाणी सेवा केली. 1 दिवसाची वाट योना चालून गेला आणि त्याने संदेश दिला. परंतु त्या 1 दिवसाच्या सेवेमुळं आम्ही पाहतो काय काय परिणाम झाला. आम्ही पाहतो की निनवेच्या लोकांनी देवावरती विश्वास ठेवला. निनवेच्या लोकांनी, ज्यावेळेस तुम्ही 3रा अध्याय वाचता हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. निनवेच्या लोकांनी देवावरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला. निनवेच्या लोकांनी प्रार्थना केली. निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला. हे सगळं 3ऱ्या अध्यायात आहे. त्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्यांनी पश्चाताप केला. परिणाम बचाव त्या ठिकाणी आहे. जर तुम्ही शेवटचं वचन जर वाचलं 3ऱ्या अध्यायाचं, देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गांपासून वळले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. प्रियांनो, तुम्ही आणि मी केलेली सेवा, मग ती कितीही असू द्या, ती कोणाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे परिणाम करेल हे आम्हाला माहित नाही. विचार करण्याचा भाग आहे की निनवे शहर एवढी दुष्टाई त्या ठिकाणी वाढलेली होती, एवढं पाप त्या ठिकाणी वाढलेलं होतं की परमेश्वराने ठरवलं की मी यांचा नाश करेन. अशा त्या पापमय अवस्थेत ते फक्त योनाचा एवढाच संदेश ऐकतात की फक्त 40 दिवसांचा अवधी आहे, मग निनवे धुळीस मिळेल. कसा काय त्यांनी विश्वास ठेवला? कसं काय त्यांनी परमेश्वराचा धावा केला? त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला? या 1 दिवसाच्या संदेशामध्ये 1 दिवसाची वाट चालत असताना, हे शब्द योना बोलत असताना परमेश्वराने असं काय त्या ठिकाणी केलं की हे संपूर्ण शहर त्या ठिकाणी पश्चाताप करू लागला. प्रियांनो, हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. हे मानवी बुद्धीचं काम नाही, हे मानवी सामर्थ्याचं काम नाही. ज्यावेळेस तुम्ही आणि मी सेवेसाठी बाहेर निघतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी सेवेकरिता स्वतःचं समर्पण करतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी मनुष्याचं तारण व्हावं याकरिता त्यांच्याबरोबर बोलतो, प्रियांनो, देवाचं सामर्थ्य अद्भुत रीतीने त्या ठिकाणी काम करतं. आणि तुम्ही दिलेला संदेश, तुम्ही सांगितलेलं वचन, तुम्ही दिलेली साक्ष कोणाच्या जीवनात काय बदल घडवून आणेल, त्यांना त्या नाशाच्या खाचेतून कसं बाहेर घेऊन येईल, हे आमच्या समजण्या पलीकडे, आमच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे आहे. आम्हाला जे परमेश्वराने सांगितलेलं आहे तेच आम्हाला करायचं आहे. देवाने योनाला म्हटलं, जा, मी सांगेल तो संदेश त्या लोकांना दे.
योनाने तेवढंच केलं. तुम्हाला आणि मला आपली जबाबदारी जी आहे ती पूर्ण करायची आहे. बाकी काम जे आहे परमेश्वर देव त्या ठिकाणी अद्भुत रीतीने पूर्ण करणार आहे. प्रियांनो, योनाचा संदेश श्रद्धा ठेवली, धावा केला, गोंताट नेचलं, पश्चाताप केला आणि परिणाम स्वरूप त्या ठिकाणी बचाव झाला. संपवत असताना प्रियांनो 2 गोष्टी आणखीन तुम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. योनाच्या जीवनाकडे पहा. योना त्या ठिकाणी आहे जो जिवंत देवाला ओळखतो, ज्याच्या जीवनाकरिता देवाची योजना आहे, जो देवाची सेवा करणारा आहे, असा हा व्यक्ती ज्याही ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी काय करत आहे माहितीये? योना ज्या वेळेस त्या तारवात होता ना, त्या तारवामध्ये असताना आम्ही पाहतो की तारवातले लोक परमेश्वराची प्रार्थना करतात आणि त्यांना परमेश्वराचा मोठा धाक बसतो. योना ज्या वेळेस निनवे शहरामध्ये आहे, निनवेतले लोक प्रार्थना करतायत, निनवेतले लोक विश्वास ठेवतायत, निनवेतील लोकांचा बचाव होतोय. काय आहे आम्हाला यातून बोध? काय आम्ही शिकायचं आहे यातून? प्रियांनो, तुम्ही आणि मी कुठेही असा, कशाही परिस्थितीमध्ये असा, परंतु जे लोक आमच्या संपर्कात येतात ना, आमच्यामुळं ते परमेश्वराची प्रार्थना करू लागणारे झाले पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना त्यांनी सुरू करायला पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी परमेश्वराचं संरक्षण, परमेश्वराचं बचाव जो आहे, परमेश्वराचं तारणाचं काम जे आहे ते त्या ठिकाणी झालंच पाहिजे. प्रियांनो, झालंच पाहिजे आणि ते होतं प्रियांनो. योना तारवात आहे, तारवातले लोक प्रार्थना करतात आणि ते त्या ठिकाणी वाचविल्या गेले. योना निनवे शहरात गेला, निनवेतले लोक प्रार्थना करू लागले, त्यांचा बचाव झाला. तुम्ही आणि मी ज्याही ठिकाणी जाऊ प्रियांनो, आमचं त्या ठिकाणी जाणं, तेथील लोकांकरिता प्रार्थना, त्या लोकांचा बचाव, हे काम परमेश्वराचं हे फार मोठं ओझं, परमेश्वराचं हे फार मोठं कार्य. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या त्या ठिकाणी तुमच्या बरोबर राहणार आहे प्रियांनो, आणि ते करण्याकडं नेहमी आपलं लक्ष ठेवा. तुम्ही प्रवास करा, हे लक्षात ठेवा, त्याही ठिकाणी तुमच्यामुळं तुमचे जे सोबतीचे जे आहेत, जे प्रवास करतायत, ज्यांना तुम्ही ओळखतही नसाल. योनाला तारवातले लोक ओळखत नव्हते. ते म्हणतात, अरे तू कोण आहेस, तू कुठला आहेस, तू कुठून आला, तू कुठं चालला, माहीत काहीच नाही. परंतु योनामुळे ते लोक प्रार्थना करू लागले. तुम्ही प्रवासात आहात काय? तुमच्यामुळं तुमच्या आजूबाजूचे लोक त्यांनी प्रार्थना करायला शिकावं, तारण त्यांचं त्या ठिकाणी व्हावं. हे एकच उदाहरण मी दिलं. तुम्ही प्रवासात असताना, तुम्ही रोज जिथं कुठं आहात त्या ठिकाणी तुमच्या बरोबर प्रार्थना आणि परमेश्वराचं तारण त्या ठिकाणी आहे, ते तुम्हाला इतरांपर्यंत घेऊन जायचं आहे. देवबाप तुम्हाला त्याद्वारे आशीर्वादित करूया. आपण डोळे बंद करूया आणि आज हे जे वचन तुमच्याकडं, हे जे वचन आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे प्रियांनो, ते आपल्या अंतःकरणामध्ये खोलवरती आपण रुजवूया. आणि हे खोलवरती आपल्या अंतःकरणामध्ये जात असताना, हे खोलवरती आपल्या अंतःकरणामध्ये रुजविल्या जात असताना स्वतःला या गोष्टीची जाणीव करून देऊ, आठवण करून देऊ. मी घरी असताना, मी माझ्या कामाच्या ठिकाणी असताना, मी माझ्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ट्युशन्समध्ये असताना, मी प्रवासामध्ये असताना, मी जिथं कुठं असणार, प्रार्थना आणि तारण माझ्यासोबत असणार आहे. आज परमेश्वर देव आमच्या अंतःकरणाशी काय बोलत आहे? तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत आहात काय? तुम्ही त्रासात आहात? तुम्ही
समस्येत आहात, तुम्ही आजारात आहात, तुम्ही दुःखात आहात, अडचणीमध्ये आहात, परंतु तुम्ही देवाच्या नियंत्रणामध्ये आहात, हे तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. तुमच्या जीवनावर आणि तुमच्या परिस्थितीवर देवाचं नियंत्रण आहे. त्याला शरण जा आणि पहा परमेश्वर किती चांगला आहे, तो किती सामर्थ्यशाली आहे. तो आमचं जीवन, तो आमची परिस्थिती किती अद्भुत रीतीने बदलून टाकतो. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो प्रभूचे, तुला धन्यवाद देतो प्रभूचे, तुला धन्यवाद देतो प्रभूचे. पवित्र देव बाप्पा, या वचनांच्या द्वारे तू आम्हास आकार दे, घडव आणि तुझं गौरव तू करून घे. तुझे मनापासून आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. नाही आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.